नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. टायटल बघून तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर थोडा वेळ फक्त थांबा. मला माहिती आहे ह्या व्लॉगमध्ये स्पेशल किंवा दाखवण्यासारखं वगैरे नवीन असं काहीच नाही आहे. इट इज जस्ट दॅट मुंबईला असताना किंवा शहरामध्ये राहत असताना आपण ज्यावेळेला मॉर्निंग वॉकला निघतो त्यावेळेला त्या मॉर्निंग वॉकमध्ये असं दृश्य बघायला मिळत नाही. आणि मी गावी असताना ज्या वेळेला मॉर्निंग वॉकला निघालो सकाळी 6ला, ट्रस्ट मी त्यावेळेचं जे फीलिंग होतं ना, मला लगेचच असं वाटलं की थोडंसं कॅप्चर करावं, पूर्ण का असेना थोडंसं कॅप्चर करावं. आणि ॲटलिस्ट ज्यांना यायला जमत नाही किंवा जे स्केड्युल्ड आहेत येण्यासाठी किंवा वर्षातून फार कमी वेळा येतात त्यांच्यासाठी त्यांना एक फील गुड होण्यासाठी मी तेवढं जस्टिफाय नाही करू शकत आहे. बट देन हा एक छोटासा प्रयत्न आहे की एकदा तुम्ही गो थ्रू करा, पूर्ण बघू नका, काही हरकत नाही आहे. फक्त व्हिडिओमध्ये कॅप्चर झालेले पक्ष्यांचे आवाज एवढं जरी ऐकलं ना तरी मनाला भरपूर शांतता येते. ट्रस्ट मी, आम्ही ॲक्च्युली 6 वाजता निघालो आणि प्रयत्न होता की हार्डली एक 15-20 मिनटं चालू, पण चालता आम्हाला 1.5-2 तास लागले. म्हणजे पूर्ण एक असा मोठा राऊंड घेतला आम्ही, ऑलमोस्ट 5.5 किलोमीटर वगैरे चाललो. बट देन एवढं फ्रेश वाटलं ना त्या वॉकवरती आम्हाला, आणि जाणवलंच नाही की आम्ही इतका वेळ चालतो आहे. अर्थातच व्लॉग तेवढा मोठा नाही ठेवू शकत मी, सो हा जस्ट एक अर्ध्या तासाचा असेल हार्डली. आणि हो, अजून एक सांगायचं तर पुढे आम्हाला एकदम अनएक्सपेक्टेड गोष्ट झाली. राईट साईडला एका बागेमध्ये आम्हाला लांडोर आणि मोर दिसले. ऑलमोस्ट संख्या काहीतरी रफली 7, म्हणजे 4 लांडोर आणि 3 मोर वगैरे असे होते. नेकेड आईजने दिसले. कॅमेरामध्ये मी झूम केलं आहे पण तेवढं फारसं कॅप्चर नाही झालं आहे. थोडंफार दिसतं आहे कॅप्चर झालेलं, लांडोर दिसत आहेत. जस्ट एक हेड्सअप तुम्हाला की पुढे असं झालं. दिस वॉज चेरी ऑन टॉप. या रातकिड्याने सॉलिड हैराण केला. असतो साला एवढूसा, पण ते काय किणकिणतो ना खतरनाक. म्हणजे आम्ही चालायला चालू केल्यापासून ते भरपूर वेळ तो चालू होता, म्हणजे उजेड येईपर्यंत. बट देन उजेड आल्यावर मग चालण्यात काय पॉईंट नव्हता, म्हणून ते बेअर करावंच लागेल. तरी मी प्रयत्न केला आहे थोडासा एडिटमध्ये त्याचा आवाज कमी करायला गेलो तर बाकीच्या चिमण्यांचा वगैरे पण आवाज कमी होतो आहे. माझ्याकडे असं काही स्पेशल सॉफ्टवेअर नाही आहे की त्याचा आवाज फक्त कमी करता येईल. पण थोडंसं प्लीज बेअर करा त्याचा आवाज पण. आणि ऑब्व्हियसली ती पण एक नॅचरल गोष्टच आहे, सो त्याला इग्नोर करून पण नाही चालणार आहे.
नाही चालेल, अर्धा पाऊण तास चालेल. ॲक्च्युली कालचा व्हिडिओ झाला, पण त्याला जर कंपाईल करायला गेलो तेव्हा मला झोप आली. तो अर्धवट झाला आणि मी मध्ये जाग आली ना, तेव्हा बघितलं तेव्हा एरर आलेला. हे स्क्रीन ऑफ झाली की हे होतं, लक्ष ठेवायला लागणार. आता म्हटलं सकाळी उठलं की करीन, कारण तो गॅलरीमध्ये बघितलं तेव्हा व्हिडिओ काही सेव्ह नव्हता. तेच ह्यांचे वॉचमॅन किती उशिरा होतात. आणि आपले बघ तिथे रस्ताच नाही. बघ ना, बाहेर रस्ताच नाही यार. हे काय आणि मारलाय तो, कोणी येऊ नये आतमध्ये म्हणून. अरे असं ह्याच्यापेक्षा गेट स्वस्त काय. खड्डा मारलेला. बापरे, मेहनत केवढी. जेसीबीने छान गेलं. किती वर्षापूर्वी मॉडेल आहे तसं. हो, ओके. लागले चिक्कू बिक्कू भरपूर होता. किती लागले.
आंबे लागले. नाही म्हणता भरपूर लागले वरती. किती आहेत बघता तेव्हा तिथे एक आहे आतमध्ये, इथे 4 आहे बघायचे. आत जायचं आत असे पळणार ना. सावकाश केला पाहिजे. आईला सांगितलं, आई ओरड मारायला लागली म्हणते घरी आणायचं नाही. थोडं पाणी त्याला पाजलं, थोडं पिलं मेलं. जाय ना. एक गोष्ट मी जाणवली ना, की ह्या वेळेला आंबे खूप चांगले लागलेत. जेवढ्या पण आम्ही फिरत होतो, जेवढ्या पण बागा होत्या, जेवढ्या पण आंब्याच्या बागा होत्या आणि झाडं होती, छोटं फळ का असे ना आंबा लागलेला. आणि मी जेवढे बघितले आहेत ना, तर प्रॉपर लागलेला. मी गेलेलो एप्रिल 2nd वीकमध्ये वगैरे, तर ते ऑलमोस्ट म्हणजे पिकायच्या, फळ मोठं झालेलं, पिकायच्या ह्याच्यामध्येच होतं, रेंजमध्येच होतं ते. आणि मला तरी वाटतं की ह्या वर्षी चांगले आंबे खायला मिळतील. गेल्या वर्षी थोडेसे कमी होते आणि ऑब्व्हियसली सुरुवातीला थोडेसे महाग असतात, बट देन आपल्याला चांगले खायला मिळतील आंबे यावर्षी असं मला तरी वाटतं आहे. बिकॉज जेवढं पण मी आता फिरताना बघतो आहे ना, की येस म्हणजे खूप चांगले लागलेले आहेत. 2-4 खाली पडलेले, एखाद दुसरा आम्ही उचललाही, पण मग नंतर विचार केला की जास्ती हावरटपणा बरं नाही, किंवा त्या जाग्या मालकालाच त्या गोष्टी घेणं त्याचं योग्य आहे. सो बट ओव्हरऑल मला असं वाटतं की येस, आपल्याला ह्यावर्षी चांगले आंबे खायला मिळतील.
बागा ह्यांनी प्रोटेक्ट नाही केल्यात, असे ओपनवरती आहेत. प्रोटेक्ट करायचं म्हणजे तर कारण काय ही आता समोरची बाग आहे ना ती बघ एवढी तुझी चालू होते ना ते पुढे पोल्ट्रीपर्यंत आंबे जांबे हां सगळं आहे, सगळं मिक्स झाड आहे. त्यात अर्धा तास फिरून व्हिडिओ काढला ना भरपूर जास्ती ते हे होईल. इथून चालू झाली का बाग ही? बरे लागले आंबे. हा वरचा झाला ना तांबूस तसा म्हणा तेव्हा तो अच्छा येल्लो होऊनचा उपयोग नाही. हे सगळे पिकले आहेत ना, सगळे पिकलेत हे. फवारणी करतात ना. अच्छा कुठले छोटं झाड मध्ये लागलंय त्याला खूप लागले. घर बांधतात होते. सो मला कळत नाही हा प्रयत्न कसा होता, तुम्ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि मी त्यात बदल आणण्याचा प्रयत्न करीन. किंबहुना असे व्लॉग नको एवढं सांगितलं तरी चालेल. इतकं बोलून तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.